हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं रविवारचं स्लो मॉर्निंगचं रुटीन आणि त्याचबरोबर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ॲलोवेरापासनं घरच्या घरी आपण किती मस्त असं मॅजिकल हेअर ऑइल बनवू शकतो, ते पण कमी खर्चामध्ये. बजी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूपच सुंदर असं सेल्फ केअर मस्त असं नॅचरल हेअर ऑइल घरीच बनवू शकता आणि त्याचा इफेक्ट इतका जबरदस्त आहे, तुम्ही कमेंट करायला बिलकुल विसरणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं म्हणजे स्लो मॉर्निंगचा दिवस. सगळेजण आरामात उठतात, आरामात सगळे कामं चालू असतात आणि माझी कामं तसेच चालू आहेत. दुपारपर्यंत हा राडा जो आहे तो नेहमीच असतो. संडे म्हटलं की आपण भरपूर गोष्टी करायचा प्रयत्न करत असतो. त्यात माझं वीकेंड पूर्ण वीकचं प्लॅनिंग असतं. कोणती भाजी करायची, त्यासाठी कोणते कोणते मसाले रेडी करायचे, लसूण सोलून ठेवायचा, हे सगळे कामं मी संडेला करून ठेवते. आणि स्वयंपाकाची तयारीसुद्धा मी मोस्टली रविवारीच करून ठेवत असते. येणारा जो प्लॅनिंग आहे ते माझं रविवारीच असतं. अशा प्रकारे मी पूर्ण किचन जो आहे तो सगळा आवरून घेतला आणि मग नंतर म्हटलं आज स्वतःसाठी वेळ काढायचा आणि एक मस्त असं नॅचरल हेअर ऑइल बनवायचं. जे हेअर ऑइल बनवण्यासाठी एकदम घरातल्याच गोष्टी मी वापरणार आहे. ॲज युजल DIY जे आहे तेच मी बनवत असते आणि खूपच सुंदर असं हे हेअर ऑइल बनतं. तुम्ही जरूर व्हिडिओ बघा. स्वयंपाकाचं आवरून मग थेट बागेत गेली आणि बागेत गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच ॲलोवेरा जो आहे कोरपडीचं झाड लावलेलं आहे ते खूप जास्त हेल्पफुल आहे. तुम्हालाही जागा असेल तर तुम्ही झाड नक्की लावा. स्किनसाठी हेअरसाठी एकदम मॅजिकल हेअर आपले बनवून टाकतं. हे माझ्या पाठोपाठ बागेमध्ये अबीर पण आला आणि तो खूप सारे क्वेश्चन विचारत असतो आणि त्याचे आन्सर करता करता मला काम करणं हे गरजेचं आहे. तर तुम्ही त्याचा संवाद बघू शकता. खूपच सुंदर असे क्वेश्चन तो नेहमीच विचारत असतो. I'm saying you, what are you cutting this? ते अजून मोठं होतं मग व्यवस्थित कट कर. मोठे? Okay, that's why you're cutting. Can I rub the doll? Rub the doll? Can I rub the doll, Mom? Can I rub the doll? Why are you keeping that stubber here? Are you like me? Why? सरक बाजूला हो. I want to get that flower. No, why you want to get? अशा पद्धतीने मी हे कोरपडीचे पानं जे आहे ते तोडून आणले बागेतनं आणि कोरपडीबरोबर थोडेफार फुलं पण आम्ही तोडून आणले. ॲज युजल कान्हा बागेत गेला की भरपूर सारे फुलं तोडून आणतो आणि हे जे पानं आपण तोडून आणतो ते लगेचच आपण वापरायचे नाही. थोडा वेळ ठेवा, त्याच्यातनं असा पिवळा पिवळा गर येतो. पहिले तो पिवळा गर जो आहे तो थोडा टॉक्सिक असतो, तर तो पहिले क्लीन करून घ्यायचा, पानं स्वच्छ करून घ्या आणि मग नंतर ते पानं आपण वापरू. आपलं केसांच्या वाढीचं तेल बनवण्यासाठी हे बघा, हा जो येलो पार्ट असतो तो सगळा आपण येलो जो स्टार्टिंगचा चीक आहे तो पहिले क्लीन करून घ्यायचा आणि मग नंतर पूर्ण पानं परत एकदा क्लीन करून आपण थोडा वेळ ते साईडला ठेवून द्यायचे. याच्यानंतर नेक्स्ट स्टार इन्ग्रेडियंट आहे मेथी दाणा. मेथी जी आहे ती तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये भेटून जाते. मसाल्यामध्ये वापरतात बारीक मेथी जी असते ती आपण लाडूमध्ये टाकतो, ती मेथी इथे मी वापरलेली आहे. त्याची पावडरही तुम्ही वापरू शकतात. हे बघा, हे अशा पद्धतीने क्लीन करून घेतले आणि थोडेसे जास्त असे दळदार पानं जे आहेत ते वापरायचे इथे, जेणेकरून तुम्हाला कट करायला आणि ही मेथी जी आहे ती वापरायला सोपी जाईल. आता मी जी तुम्हाला पद्धत सांगणार आहे ती थोडी वेगळी आहे, पण ह्या तेलाचा इतका जबरदस्त फायदा आहे की तुम्ही बघू शकता. मेथी जी आहे ती आपल्या केसांसाठी खूप जास्त हेल्पफुल असते आणि कोरपडसुद्धा.
आणि मग हे दोघं इन्ग्रेडियंट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एकदम मस्त असा तुमचं ऑइल जे आहे ते बनतं. हे बघा, अशा पद्धतीने कोरफड जी आहे ती कापून घ्यायची मध्ये, किंवा तिला हे जे काटे आहेत ते जरूर कापून घ्या, कारण ते पण काटे जे आहेत त्याच्यात पण टॉक्सिक एलिमेंट असतो जो आपला कामीचा नाही. असं वरची साल काढून घ्यायची आणि मधला जो दळदळ भाग असतो, जो गर असतो, त्याच्यामध्ये आपल्याला मेथी पेरायची आहे मस्तपैकी. आणि वरून परत अशा पद्धतीने वरचा जो लेअर आहे तो चिटकवून द्यायचा. त्याच्यासाठी मोठेच पानं घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला छोट्या छोट्या पानांमध्ये वेळ लागून जातो ह्या सगळ्या गोष्टी करायला. अशा पद्धतीने मस्तपैकी दोघी साईडचे पानं जे आहे ते उलगडून घेतले आणि छानपैकी जी मेथी आहे ती प्रत्येक पानामध्ये मी अशी भरून घेतली. आता ही पद्धत थोडी वेगळी वाटते, पण याच्यापासून जे तेल बनणार आहे ते खूपच सुंदर बनतं. काय होतं, आपण काय करतो, हे दोघी साईडचे काटे काढून टाकल्यानंतर हा लेअर उलगडून आणि त्याच्यामध्ये ही मेथी टाकतो आहे, आणि हे जेल जे आहे त्याच्यामध्ये खूप सारं पाणी असतं, आणि ही मेथी जी आहे ती पाणी शोषून घेते आणि त्याला मोड येतात. जसं आपण मोड आणतो, मोड आलेले कडधान्य नॉर्मल कडधान्यांपेक्षा जास्त पौष्टिक असतात, तसेच ही मेथी जी आहे ती कोंब आल्यानंतर मस्तपैकी अजून पौष्टिक होते. आणि ते पण कोरफडीचं जे जेल आहे ते ती पूर्ण सुकून घेते, म्हणजे पूर्ण कोरफडीचा पण जो खूप छान असा पोषक तत्व आहे, खूप चांगले पोषक तत्व आहे, ते तुमचे पूर्णच्या पूर्ण उतरतात मेथीमध्ये, आणि खूप सुंदर असं हे कॉम्बिनेशन बनतं. मग जे तुमचे कोरफडीचं पान आणि मेथी ह्या दोघांची तुम्ही पेस्ट बनवा आणि हेअर मास्क म्हणून लावा, किंवा तुम्ही हेअर ऑइल बनवा. असं 2 in 1 कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्ही यूज करू शकता. पण याचा रिझल्ट इतका सुंदर आहे, तुमचे केस एकदम स्मूथ सिल्की होऊन जातात. आणि हे जर तुमचे केस खूप ड्राय झाले असतील, केस गळत असतील, तर हे ऑइल जे आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करेल. मी असं म्हणणार नाही की एकाच वेळेस लावलं आणि तुमचे केस एकदम काय म्हणतात शोल्डरपासून कमरेपर्यंत झाले. नाही, नुसते केस मोठे असणे याला पण महत्त्व नाही, तुमचे केस हेल्दी असले पाहिजे. हेल्दी असण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात. तुम्ही काय खातात, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, त्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. म्हणून तुम्ही एक्सटर्नल रेमेडीज तर करा, पण तुमचे जे आपण ज्या जेवणाच्या सवयी असतात त्यासुद्धा तुम्ही मेंटेन करा. एकदम न्यूट्रिशन फूड खाणं, प्रोटीन जे आहे ते व्यवस्थित मात्रेमध्ये घेणं, नंतर विटॅमिन्स, मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये पोचल्या पाहिजे, पाण्याची कमतरता नसली पाहिजे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण कोरफड जे आहे त्यामध्ये मेथी भरून घेतली. माझे केस जे आहेत ते बऱ्यापैकी मोठे आहेत, आणि मी हे ऑइल जे आहे ते बनवून ठेवते. घरातला प्रत्येक जण हे ऑइल वापरू शकतो, आपण घरीच बनवतो आहे, आणि इतकं नॅचरल ऑइल तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने हे आपण मेथी भरली आणि तिला आता 1 ते 2 दिवस तुम्ही ठेवू शकतात. 1 ते 2 दिवसानंतर काय होईल, या मेथीला कोंब येतील, मेथी स्प्राउट होईल, आणि मग नंतर ही मेथी आपल्या कामात वापरायला येईल. अशा पद्धतीने ही जेल जे आहे ते बनतं. हेअर मास्कसाठी, एक हेअर स्पासाठी तुम्ही जरूर वापरा. जर तुम्ही मास्क म्हणून वापरणार असाल तर 2 दिवसानंतर मी हे जे आहे झाकून ठेवलेलं ते ओपन केलं, आणि तुम्ही बघू शकता मेथी बघा किती टम्म फुगलेली आहे, आणि पूर्ण जे जेल आहे कोरफडीचं ते तिने काय केलं, शोषून घेतलेलं आहे. आता ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही नेक्स्ट काय कराल, मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलं तरीही चालेल, पण मी डायरेक्ट कट करून घेतलेले आहे. मिक्सरमध्ये आपण फिरवलं की त्याचा जास्त लगदा बनतो, म्हणून मी ही प्रोसेस जी आहे ती या पद्धतीने केली. इथून कट करून घेतलं, आणि आता आपण काय करणार, याला काय म्हणतात, आपलं कोकोनट ऑइल जे असतं, कोणतं पण नारळाचं तेल तुम्ही जे वापरत असाल ते घ्या, आणि त्यामध्ये याला मस्तपैकी मंद गॅसवर एकदम असं तुम्ही शिजवून घ्या. एकदम सारखं हलवत राहा, जेणेकरून त्याचा एक सुगंध पण येतो, आणि त्याचबरोबर हे जे ऑइल आहे ते चिपकत नाही, जळत नाही, आणि हे पूर्ण इन्ग्रेडियंट जे आहे ते त्यांची इन्फ्यूज होऊन जातात तेलामध्ये. खूप छान असा ही प्रोसेस आहे, आणि घरच्या घरी बनवता येतं. तुम्ही हे एक्स्ट्राचं बनवून ठेवा 1 महिन्यासाठी, 15 दिवसासाठी हे आरामात टिकतं. हे बघा, मी 2 वाट्या खोबरेल तेल टाकलेलं आहे, आणि असं मस्तपैकी हळूहळू उकळवून घेतलं. त्यामध्ये मी माझ्याकडे कढीपत्ता पण असतो. कढीपत्ता ड्राय झाला की आपण तो फेकून देतो. फेकून न देता तुम्ही असं तेलामध्ये वापरत जा, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल.
हे बघा अशा पद्धतीने तेल जे आहे ते हळूहळू इन्फ्यूज होत आहे. आणि जर तुम्ही याचा लगदा करून टाकणार असाल किंवा मिक्सरमधून टाकणार असाल तर त्याचा कलर थोडा जास्त डार्क येतो, पण आपण कापून टाकलेले आहे त्यामुळे इतका डार्क कलर त्याचा येत नाही, पण वास इतका सुंदर येतो आणि थोडासा कडवट वास येतो. त्याच्यामुळे तुम्ही आठवड्यातनं 2 वेळेस चंपी जरूर करा केसांना आणि धुवून टाका वाटलं दुसऱ्या दिवशी. मी तर प्रेफर करते की केस धुतल्यानंतर तेल लावायचं, 1 दिवस ठेवायचं आणि मग परत केस धुवायचे, जेणेकरून आपल्या केसांमध्ये हे ऑइल जे आहे ते जातं, स्काल्पना नरिश करतं, केस मऊ सिल्की आणि नॅचरली शायनी बनवतं अगदी फ्रीमध्ये. बघा ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेतच. मी फक्त आपला बनवायचा त्रास जो आहे तो आपण घेतला पाहिजे आणि नॅचरल गोष्टी ज्या आहेत त्या खरंच बेनिफिशियल असतात. तुम्हाला तर DIY आवडत असेल तर तुम्ही जरूर करा. ते गाळून घ्या. बघा किती सुंदर रंग पण आला आहे आणि वास खूप छान असतो. हे आठवड्यातनं 2-3 वेळेस वापरलं, 2-3 महिन्यातच तुम्हाला फरक दिसेल, केस मऊ होतील आणि सगळे लोक हे वापरू शकतात. जर तुम्हाला असेच नवीन DIY आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.